आज आपला तिसरा अभंग चाललाय. मी सुरू करणार आहोत. तो अभंग असा आहे, कोणाकडे हरिपाठाचं पुस्तक असेल तर म्हटलं तरी चालेल, किंवा पाठ असेल तरी. हरिपाठच आहे तो. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, हरिविणे मन व्यर्थ काय. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथून चराचर म्हणी कृष्ण म्हणी. अनंत जन्माची पुण्य होय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्रिगुण असार निर्गुण हे सार. खरं आत्ताच उल्लेख झाला, खरं म्हणजे ब्रह्मांडाचा आणि आपल्या शास्त्रानुसार ही सर्व सृष्टी जी आहे ती त्रिविध गुणात्मक आहे. त्रिगुणात्मक असं ज्याला म्हटलं जातं. तर सत्व रज तम यांनी अष्टधा प्रकृती जी तयार होते, पंचमहाभूत आणि त्रिगुण. जसं जीवनामध्ये सुद्धा बघितलं तर बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळ असे 3 सीझन्स असतात. हल्ली आपल्याला एपिसोड्स माहिती आहेत, सीझन्स माहिती आहेत. त्याप्रमाणे आपल्या इथे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे ऋतू असतात. असं त्रिगुणात्मक सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. आणि गुण म्हणजे दोरी. त्याचा वेगळा अर्थ आणखीन गुणाचा आपल्याला माहिती. गुण म्हणजे आपल्यातले सद्गुण, दुर्गुण वगैरे हे माहिती आहे. पण गुणाचा मुळातला अर्थ संस्कृत जर गुण शब्द घेतला तर दोरी असा अर्थ आहे. दोरी म्हणजे बांधून ठेवते ती. त्रिगुणांनी जी आपल्याला बांधून ठेवते त्याला त्रिगुण म्हणजे ते दोरीनी बांधले जातो. म्हणून हे सगळं जे रूप आहे, रंग आहे, नाम आहे, हे सगळं त्रिगुणात्मक आपल्याला पाहायला मिळतं. बरं, फक्त आपल्यालाच पाहायला मिळतं का? आपल्याच बाबतीत त्रिगुण आहेत का? तर तसं नाही आहे. अस्तिभाती प्रिय सच्चिद आनंद त्याची पण त्रिगुणच आहे. म्हणजे हे त्याचं त्रिगुणात्मक रूप आहे. खरं म्हणजे तो रूपातीत आहे, गुणातीत आहे. पण आपल्याला कळण्यासाठी काहीतरी तर पाहिजे ना. नाही तर काही दिसत नाही, जाणवत नाही, समजत नाही, बोलता येत नाही, त्याच्याशी संपर्क साधता येत नाही, त्याला ओळखायचं कसं? म्हणून त्याला हे त्रिगुणात्मक रूप आम्हीच दिलेलं आहे. आणि आम्ही आमच्या दिलेल्या रूपातून त्याला जोडून घेतो आणि त्याच्याबरोबर एक काहीतरी नातं प्रस्थापित करतो. हळूहळू ते नामरूप गळून पडतं आणि आपण निर्गुणाकडे जातो. आपले थोडे सुपिरियर गुण आपण त्याला जोडतो. पूर्वी लहानपणी आपल्याला हे असायचं, काय गुड, बेटर, बेस्ट वगैरे असं, ते सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री वगैरे. तर ते कसं असतं, माझ्यात जो एखादा गुण असेल तर माझ्यात जर एखादा गुण असेल तर ती माझ्यातली शक्ती आहे. समजा माझ्यात एखादी शक्ती आहे तर मी त्याला शक्तिमान म्हणते. म्हणजे माझे गुण ह्या कॅटेगरीमध्ये आहे. ते एकदम बेटर आणि बेस्ट. तर ते बेस्ट कॅटेगरी म्हणून मी म्हणते माझ्यात शक्ती आहे म्हणजे तो शक्तिमान आहे, कारण तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग मी अल्पज्ञ आहे, तो सर्वज्ञ आहे. अशा पद्धतीने मी त्याला माझेच गुण त्याला जोडते आणि त्याला सगुणामध्ये आणते, कारण मी त्याला पाहिलेलंच नाही. ऋषीमुनींनी असं त्याचं वर्णन केलंय की तो खूप छान आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, म्हणून मी जास्तीत जास्त ते माझे जे गुण आहेत ते त्याला जोडते. असं प्रत्येक आपण देव जर निरखून पाहिला तर मी जे म्हणते ते आपल्या लक्षात येईल की आपण जर देवी बघितली तर देवी आपल्या इथे जी महाराष्ट्रात देवी आहे ती वेगळी आहे, आणि बंगालमधली देवी बघायला गेलं तर तिचे डोळे बिळे छान टपोरे मोठे वगैरे. आपल्या इथल्या देवी कशा आपल्यासारख्या साडी बिडी नेसलेल्या वगैरे अशा. म्हणजे मी माझ्यासारखी देवी मी केली म्हणजे काय, आपल्यापैकी कुणीतरी आधी केलेली आहे. त्यांना तसं दर्शन होतं, कारण त्यांनी आजूबाजूला ज्या स्त्रिया पाहिलेल्या असतात त्या ज्या स्वरूपात असतात त्याची सुपरलेटिव्ह डिग्री ते तयार करतात आणि देवी ही हे स्वरूप तयार होतं. म्हणजे असं गणपतीच्या बाबतीत सुद्धा बघितलं तर पुण्यातला म्हणजे मी पुण्यातला म्हणते, पुण्यातला असू दे, औरंगाबादला असू दे, हे गणपती त्याचं रूप वेगळं आहे. नाकी डोळी नेटस आणि व्यवस्थित असं. पण साऊथकडे गेलं तर तिकडचे देव गणपती बघितले तर छान गोलमोटल असे मस्त छान असतात. म्हणजे तो आपापल्या स्वरूपाप्रमाणे देव तयार करत असतो. म्हणून दगडाचा देव केला असं. पण मुळातला देव तसा रूपाचा नाहीच आहे. स्वामी राम म्हणून होते
हिमालयामध्ये. त्यांची पुस्तकं वगैरे वाचली असतील आपण, कोणी मीराने वाचली असतील नक्की. तर त्यांना एकदा त्यांचे गुरु बाबाजी, म्हणजे बाबाजी म्हणजे तुकाराम महाराजांचे नव्हे, ते तिकडचे हिमालयातले, त्यांनाही बाबाजी म्हणत असत, बाबाजी सद्गुरू असं. त्यांना ते सारखे म्हणायचे की मला देव दाखवा, मला देव दाखवा. विवेकानंद रामकृष्णांना म्हणायचे त्याप्रमाणे, मला देव दाखवा, मला देव दाखवा असं सारखं म्हणत राहिले. आणि ते म्हणजे तुला कसा पाहिजे पण देव, तुझी काय कल्पना आहे देवाबद्दलची ती मला सांग, विचार करून सांग, नाही तर मी तुला देव वेगळा दाखवेन आणि तू म्हणे हा काय देव आहे का असं म्हणशील. तर त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे देवाची मूर्ती तयार केली आणि ती मनामध्ये ठसली. तीच मूर्ती त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना दाखवली. मग त्यांचा देवावर विश्वास बसला. नाही, आपण बाह्य रंगरूपावर गुंततो. हे त्रिगुण जे आहेत हे आपल्याला अशा पद्धतीने बांधून ठेवत असतात. पण हे निर्माण कुठनं होतात? हे प्रकृतीपासूनच निर्माण होतात. आणि जे जे निर्माण होतं, जीव त्रिगुणांना सत्वरजतमात्मक दृष्टीने बांधून ठेवतो, त्याच्याकडनं शुभ अशुभ कर्म करून घेतो, पुन्हा तो त्या बंधनात सापडतो. पण हे सगळं जे आहे, आधी मी देह आहे या भावनेमध्ये गुंतवतो, हे सगळं जीवाच्या बाबतीत आहे. पण हे सगळं निर्माण होणार आहे हे कुठनं होतं? नामरूप आपण जोडण्यामुळे त्याला सगुण करतो. पण या परब्रह्माला मायेची उपाधी लागते आणि ही माया जी आहे ती सगळ्या गोष्टी तयार करते. या त्रिगुणात्मक गोष्टींना धरून ते घडामोडी करणारी, सतत घडणं आणि मोडणं हे काम करण्याचं घडामोडी करणारी जी आहे ती माया आहे. ती मायेशिवाय ब्रह्माला प्रगट होता येत नाही. म्हणून नामरूप हे त्याला घ्यावंच लागतं. त्याला आपण म्हणतो खरं म्हणजे की उपाधी सहित परब्रह्म, मायोपाधिक परब्रह्म. पण परब्रह्माला उपाधी कधीही लागलेली नाही, कधीही नसते. पण आपण का त्याला म्हणतो? कारण आपण त्याला मायेत घेतल्याशिवाय बघूच शकत नाही. ते जे निर्गुण निराकार तत्व आहे ते आतमध्ये आहे. नामरूपाचं कवच त्याला घातलं की आम्हाला ते दिसायला लागतं. आम्हाला तो विठ्ठल दिसतो, श्रीकृष्ण दिसतो, राम दिसतो, जसं जी आपली भावना असेल त्याप्रमाणे. म्हणजे ते नामरूप ब्रह्मा विष्णू महेशांचं नामरूपही दिलेलं आहे. आपण बघितलं की तेही अशाच पद्धतीने सत्वरजतमचे देवता आहेत. पण या सगळ्या नष्ट होणाऱ्या आहेत. असार सारासार विचार हरिपाठ, एवढा सगळा विचार करण्याची गरज नाही. हरिपाठ पाहिला की सगळं समजतं. त्याच्यामध्ये हा सगळा सारासार विचार दिलेला आहे की निर्गुण निराकार शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे, याचा आत्मानात्म विवेक जो पिंडामध्ये केला जातो. आणि सारासार विचार हा ब्रह्मांडाच्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त केला जातो. असा नित्यानित्य विचार हा व्यवहाराच्या दृष्टीने केला. व्यवहार म्हणजे भौतिक आणि पारमार्थिक दोन्ही बाबतीमध्ये अशा पद्धतीने केला जातो. असा हा सारासार विचार हरिपाठ असं म्हटलेलं आहे. सगुण निर्गुण गुणांचे अगुण अशा पद्धतीने. निर्गुण म्हणजे काय, सगुण म्हणजे काय, उपाधिरहित म्हणजे काय? खरं जर पाहिलं तर निर्विशेष आहे. परब्रह्म जे आहे ते निर्विशेष आहे. आणि निर्विशेष आहे आणि विशेष आहे. सामान्य आणि विशेष आपल्याला याच्याबद्दल माहिती असेल. सामान्य म्हणजे काय आणि विशेष म्हणजे काय? तर आपल्याकडे व्यवहारातलं विशेष म्हणजे खास आहे काहीतरी ना, संबंध स्पेशल असं आपण म्हणतो तशा पद्धतीने. तसं नाही, परमार्थातमध्ये अगदी सामान्य आणि विशेष वेगळं आहे. परब्रह्म जे आहे ते निर्विशेष आहे. त्याला नाम रूप कर्म जाती यातलं काहीही कोणताच विशेष त्याच्यात नाही. आता त्याच्यात विशेष नाही पण तो विशेष आहे ना आमच्या दृष्टीने, पण त्याला निर्विशेष म्हटलं जातं. कारण सामान्य सामान्य म्हटलं जातं. सामान्य म्हणजे कॉमनली सगळीकडे आहे. जे चराचरात विश्वात भरलेलं आहे ते कॉमनली सगळीकडे आहे, पण जाणवत नाही, कळत नाही वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण ते आहे नक्की, असं त्याची असे ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने. आता इथे ही विशेष ही भावना संकुचित आहे बरं का खरं म्हणजे. आणि सामान्य ही भावना विशेष आहे. म्हणजे सामान्य ही भावना विशाल आहे. आणि विश्वोत्तीर्ण आणि विश्वात्मक असे हे दोन शब्द अद्वैत तत्वज्ञानात आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. पुढेही ह्या श्लोकांमधनं येईल, त्यावेळेला आपण त्याचा विचार करू. विश्वात्मक आणि एकत्र म्हणजे पूर्ण विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण असे दोन. त्याप्रमाणे सामान्य आणि विशेषमध्ये असं आहे की
मला देवाला पूजेला फुलं हवेत, जरा थोडीशी फुलं आणून द्या हो. असं जेव्हा मी म्हणते तेव्हा लाल, तांबडी, पिवळी, निळी, गोकर्णाची असू दे, सदाफुलीची असू दे, नाही तर कुठली असू दे, पारिजातकाची असू दे, वास्ट त्याला हे आहे किंवा व्यापकता आहे, कुठलंही फुल चालणार आहे. पण मी म्हणेन की आज नाही, आज श्रावणी सोमवार आहे ना, मग जरा पांढरीच फुलं द्या. त्यातल्या त्यात आणखीन पांढरी फुलं म्हणतात ठीक आहे, पांढरा गुलाब आहे, जाईजुई आहे, हे ते आणलं. पण नाही नाही, आणखीन फक्त वासाची पाहिजे. मग फक्त वासाची आले म्हणजे बाकीची गळून गेली. असं करत करत ते सीमित होत जातं. विशेष हे सीमित होत जातं, निर्विशेष हे व्यापक असतं. अशा तऱ्हेने हे परब्रह्म व्यापक आहे, सामान्य. म्हणून त्याला सामान्य म्हटलं म्हणून कमीपणा नाही आहे, मोठे व्यापकपणा आहे. त्या म्हणजे अध्यात्मामध्ये हा फरक आहे. तसंच त्यांनी म्हटलं इथे की अगुण, अगुणाच्या काय अगुण हे सगुण, हा गुणाचे अगुण. आता निर्गुण बघितलं, सगुण बघितलं. सगुण म्हणजे नामरूपात्मक, ते आपल्याला माहिती आहे. आता अगुण असा शब्द त्यांनी वापरलाय. खरं म्हणजे सगुण, निर्गुण, गुणांचे अगुण अशा पद्धतीने ती ओवी आहे. हरिविणे मन व्यर्थ जाय. तर सगुण आणि निर्गुण जर बघितलं असतं, मग इथे ज्ञानेश्वर माऊली अगुण का म्हणतायत? त्रिगुणात्मक आहे, सगुण आहे, निर्गुण आहे, हे सगळं आपल्याला आता माहितीच झालेलं आहे. पण हे सगळं उपाधिक आहे, औपाधिक ज्याला म्हटलं जातं. कारण ह्या सगळ्या उपाधी लावल्यानंतर निर्माण होऊन इथे ते म्हणतात ते खरं म्हणजे सगुणही नाही, ते निर्गुणही नाही. मग सगुणही म्हणायला नको, तुझं सगुण म्हणू का निर्गुण रे? सगुणही नाही आणि निर्गुणही नाही, मग अगुण म्हणून या, ते जास्त बरं. अगुण म्हटलं तर जास्त बरं वाटेल, असं म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी अगुण म्हटलेलं नाही. त्याच्या मागे कारण कुठल्याही संतांचे शब्द कधी वायफळ टाकले हे नाही ते नाही, मग टाकून द्या तो शब्द, आम्ही टाकतो. पण तसं संत कधी टाकत नाही. अगुण हा उपसर्ग लावलाय, हा उपसर्ग लावलाय. गुण या शब्दाला हा उपसर्ग लावलाय. अचल असं म्हटलं की चल म्हणजे हलता बोलता चालता फिरता, अचल म्हणजे स्तब्ध असं आपण म्हणतो ना. तसं चल अचल, नित्य अनित्य असे आपण लावला की विरुद्धार्थी शब्द तयार होतो, असं थोडक्यामध्ये सांगायचा विचार. तिथे काही हालचाल नाही, स्तब्ध आहे, नित्य आहे, चल अचल अशा पद्धतीने वेगवेगळे आपण लावून विरुद्धार्थी शब्द तयार करतो. मग अगुण म्हणजे त्याच्यात गुण नाही का, मग सगुण का म्हटलं, असाही पुन्हा प्रश्न येईल. तर इथे आणखीन एक अर्थ होतो अगुणाचा. हा शब्द अमर्याद असं दाखवणारा पण आहे. अगणित, अपार, अपरंपार असा हा अगुण, ज्याच्यामध्ये अपरंपार गुण आहेत, पण जे शांत स्थितीमध्ये आहेत, निस्तब्ध अवस्थेमध्ये जो आहे तो अगुण. म्हणजे गुण आहेत का, तर तो सगुणही आहे. तो निर्गुण आहे का, तर तो निर्गुणही आहे. कारण त्याच्यामधले सगळे गुण सुप्त स्वरूपामध्ये आहेतच आहेत. त्यामुळे त्याशिवाय तो ही शक्ती दुसऱ्या कोणाला देत नाही. सगुण, निर्गुण, गुणांचे अगुण असं म्हटलंय समर्थांनी. करुणाष्टकामध्ये, आता माझी करुणाष्टकं चालू आहेत, मी रोज पाठवते पुस्तकाचं. तर करुणाष्टकामध्ये समर्थाने अचपळ मन माझे नावरे आवरिता म्हणजे, आता अचपळ मन माझे, जे चपळ नाही ते शांत असेल तर त्याला आवरायचं काही कामच नाही. अत्यंत चपळ असे जे मन आहे त्याला आवरायचं. अशा पद्धतीने म्हणजे अचपळचा अर्थ समर्थांनी असा अचा अर्थ केलाय. तसं हे अगुण आहे, अमर्याद गुणांचा साठा आहे. तो सुप्त स्वरूपात आहे, बीज स्वरूपात आहे परब्रह्मामध्ये, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेच तो मायेला देतो ना, आणि तेच सगळे बीजरूपातले सगळे गुण त्याला देतो, त्या मायेला देतो. आणि म्हणून तो गुणातीत आहे, सगळे देतो. ह्याच्यावर सुद्धा दासबोधातला 9व्या दशकामध्ये पण एक आहे, सगळे गुण देतो म्हणजे एकांशेनं स्थितो जगत. जेवढं अंशात्मक आहे तेवढं ते पृथ्वी ब्रह्मांड निर्माण करण्याकरता जे आवश्यक आहे तेवढेच गुण देतो. सगळे म्हणजे सगळे देत नाही, तोही बरोबर ओळखून आहे. कारण हिला सगळे गुण दिले मायेला तर ती होत्याचं नव्हतं करून टाकेल आणि आपलं स्थानच बाजूला जाईल. ती नाही, ती माया आहे. या नास्ती सा माया, या नास्ती सा माया, जी खरं म्हणजे नाहीच आहे, पण त्याने ते गुण कार्यरत करण्यापुरती शक्ती दिलेली आहे.
ते गुण सगळे निर्माण करणारे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर भजे त्याशी. पण जेथून चराचर निर्माण झालंय ते खरं म्हणजे त्यांनीच निर्माण केलेलं आहे, पण त्याचं जे स्पंदन आहे शक्तिरूपाने आहे, त्या शक्तीला त्यांनी कार्यरत केलं आणि त्या शक्तीने हे चराचर निर्माण केलं असं आपण म्हटलं तरी मूळ शक्ती प्रदान करणारा तो आहे. तो अव्यक्त आहे, तो निराकार आहे, तो अगुण आहे, ज्याच्यामध्ये काही आकार नाही, निर्गुण निराकार वगैरे असे सगळे शब्द त्याचे वापरलेले आहेत. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचर भजेत अशी. आता त्याच्या बाबतीमध्ये एक श्लोक, ओळी म्हणता येईल त्याला, ओळी. मी अव्यक्तपणे व्यक्ती ते धरी, गीतेमधलं हे आहे मराठीतलं भाषांतर. मी अव्यक्तपणे व्यक्ती ते धरी. मी अव्यक्त आहे, आतमध्ये आत्मतत्व अव्यक्त आहे की नाही, त्याने धरलंय व्यक्तीला, जी व्यक्त होते ती व्यक्ती. म्हणून हे नामरूप धारण केलेलं देह जो आहे तो त्यांनी व्यक्त केलाय. मी अव्यक्तपणे व्यक्ती ते धरी, निर्गुणपणे गुणकर्म करी. भगवंत ज्याला आपण म्हणतो तो सर्व करता करविता तोच आहे ना. कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने तो आपल्याकडनं करवून घेतो किंवा आपल्याला उन्नती करतो, आपला ऱ्हास करतो, ते मग ते प्रारब्ध वगैरे हे बाकीचे विषय आहेत. पण निर्गुणपणे गुणकर्म करी, मी सुद्धा त्रिगुणात्मक कार्य करणारा आहे. कारण भगवंताने गीतेमध्येच म्हटलेलं आहे की मी सर्व प्रकारची कार्य करतो. मग मी जर काही नसताना सगळं काही उद्देश नाही, काही मिळवायचं नाही, काही घ्यायचं नाही, तरी सुद्धा मी सगळं कार्य करतो. मग तुम्हाला एवढी शक्ती दिलेली आहे, तुम्ही का नाही कार्य? आपल्यामध्ये परब्रह्माच्या जेवढ्या म्हणून शक्ती आहेत त्या सगळ्या आपल्यामध्ये आहेत. त्यामुळे आपण काहीही करू शकतो, फक्त आपल्याला त्या मनाची शक्ती लागते तर आपण करू शकतो. आणि आपल्यामध्ये ते धैर्य लागतं, ते धारिष्ट लागतं की मी करीन, चुकले तरी हरकत नाही पण मी करीन हे म्हणत राहिलं, नाही बाई मला कसं जमायचं की मग नाहीच जमत, हे नक्की आहे. त्या नाही बी मी करतच नाही, नाही बाई मला जमतच नाही, ठीक आहे ना, चुकेल, पण चुकेल तो धडपडेल आणि पुढे तयार होईल ना. आपोआप प्रत्येक गोष्ट ही शिकूनच घ्यावी लागते, जाणं त्याचे पाय धरावे असं समर्थ सांगतो. हा अव्यक्त निराकार असला तरी मी अव्यक्तपणे व्यक्ती ते धरी, मी निर्गुणपणे गुणकर्म करी, मी अजन्मा जन्म धरी. खरं म्हणजे परब्रह्म अजन्म आहे, ज्याला जन्म मृत्यू नाही आहे, पण तरी सुद्धा तो अवतार कार्य करतो, त्यासाठी अवतार धारण करतो. जन्म म्हणजे जन्मही घेतो, मृत्यूही त्याचा होतो अवतार कार्यामध्ये. मी अजन्मा जन्म धरी, या मताची माझी थोरी मीच जाणी. पण हे लोकांना कुणाला कळत नाही. ज्ञानयोगाने तो अव्यक्त आहे, भक्तियोगाने तो व्यक्त भासतो, चर्मचक्षुनी तो दिसतो, पण चर्मचक्षुनी दिसत नाही. म्हणजे जे परब्रह्म आहे त्याच्याबद्दलचं वर्णन आहे, पण ज्ञानचक्षुनी तो दिसतो असंही म्हटलं जातं. कर्मयोगाने तो गुणकर्म करतो. आणि इतकंच कशाला, आपण एखादा व्यक्ती आपल्याला अडचणीच्या वेळेला काही मार्गच नाही, कुठलाच मार्ग नाही असं जेव्हा असतं त्यावेळेला ती व्यक्ती काय करते, एखादी व्यक्ती पटकन येते आणि आपलं काम होऊन जातं. आपण म्हणतो की देवासारखा आलास, गुणकर्म करी, नाही तो देवासारखा भेटला बाबा, तू आला म्हणून माझं काम. आपण सहज बोलून जातो, कोणत्या ना कोणत्या रूपाने. त्याच्यातही देव आहे, आपल्यातही देव आहे. आपल्यातला देव जागृत करण्याकरता समोरून आलेला तो दुसरा देवच असतो. अशा तऱ्हेने हे गुणकर्म करी असं आहे. हे सगळं जे आहे हे जगाचं उपादान कारण आहे, म्हणजे उत्पन्न करणार, जग उत्पन्न करणार, जेथून चराचर उत्पन्न झाले. हे चराचर त्याच्यापासून निर्माण झाले, त्याचे DNA सगळ्यांमध्ये पुढे आलेले आहेत. आई वडिलांचे DNA जसे येतात तसे सगळे, म्हणजे मग पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, या प्रत्येकामध्ये त्यांचे गुण आलेले आहेत. आणि मग अशी उत्पत्ती, स्थिती, लय, कारणीभूत, ज्याला म्हणजे जो कारणीभूत आहे तोच उत्पत्ती करतो, स्थिती करतो, म्हणजे त्याला जो कारणीभूत आहे अशा हरीचं नामस्मरण कर, त्याचं भजन कर असं त्यांनी सांगितलंय. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मानी पुण्य होय. अशा पद्धतीने त्यांनी हा श्लोकाचा शेवट केलेला आहे. जगाची उत्पत्ती स्थिती करणाऱ्या हरीचं भजन कर, हे तर त्यांनी सांगितलं. भजन कर म्हणजे नुसतं हरिमुखे म्हणा नाही बरं का. भजन कर, या भजनचा अर्थ सुद्धा, भजन हा शाब्दिक अर्थ नाही, तो तर करायचाच आहे उठता बसता, ते तर त्यांनी सांगितलंच आहे. पण त्याची पूजा कर. सर्वसामान्य पूजा आपल्याला जमली नाही तर मानस पूजा करावी, पण पूजा कर, त्याची सेवा कर. शरीर कर्म म्हणून सेवा करायची नाहीये,
तर ते कोणीतरी त्याच्या रूपाने भगवंतच आहे, त्याची सेवा केली. जीवरूपे शिवपूजा अशा पद्धतीने पूजा कर, सेवा कर त्याची. निवडून घे. निवडून घेणं म्हणजे सार काय असार काय याचा विचार कर. पूजा करायची, सेवा सेवा करायची, सारासार विचार निवडून घ्यायचा, भक्ती करायची आणि समर्पण करायचं. या 5 गोष्टी भजन, या भजन भज धातूपासून निर्माण झालंय. त्याच्यातनं हा सगळ्या अर्थ वेगवेगळे तयार होतात. त्या पद्धतीने त्याचं भजन कर असं सांगतात. आणि जप इथे त्यांनी म्हटलं राम ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. सतत मनामध्ये तो जप चालूच आहे. अंतर्मुख साधनामध्ये तो चालू असतो. वाचिक जप आहे, उपांशु जप आहे, मानस जप आहे. जपाचे अनेक अनन्य जप किंवा अजपा जप इथपर्यंत वेगवेगळे प्रकार आहे. इथे यांनी सांगितले ध्यानी मनी. मनी पण म्हटलंय आणि ध्यानी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. म्हणजे ज्ञानदेव देव मनी पण आहे, ध्यानी पण आहे. रामकृष्ण ध्यानी पण आहे, मनी पण आहे. ध्यानी आहे मनी आहे म्हणजे काय दोन्ही एकच नाही का? आमच्या दृष्टीने तरी एकच. तर तसं नाही आहे. ध्यान करताना त्या ध्यानामध्ये पण तो देव आहे आणि मनामध्ये पण तो देव आहे. आमच्या ध्यानात देव नसतो, मनातही नसतो. आम्ही फक्त जप करत असतो. तसं होतं. तर ध्यानात पण आहे आणि मनात पण आहे. नाम घेतो असं म्हटलं जातं. नामस्मरण जर खरोखरी मनापासून केलं तर नामामध्ये देव आपलं ऐकतो. आपण जे काही म्हणतो ते देव ऐकतो आणि ध्यानामध्ये आपण देवाचं ऐकतो. म्हणजे नामामध्ये देव आपलं ऐकतो. आपल्याला काही अडचण, हे नाम थोडं ध्यानापेक्षा थोडं एक पातळी खाली, पातळी कुठलेलं नाही आहे खरं म्हणजे. पण नामामध्ये देव आपलं ऐकतो. म्हणजे आपल्याला काही त्याच्याशी संवाद करायचा असला तर तो आपण करू शकतो नामामध्ये असताना. तर ते नामामध्ये देवपूजा वगैरे करणारी, देवपूजा म्हणजे मानसपूजा वगैरे करणारी लोक पण आहेत. पण ते नाम सतत चालू असतं. त्या नामामध्ये देव आपलं ऐकतो आणि ध्यानामध्ये आपण देवाचं ऐकतो. तेव्हा आपण ध्यान लागतं तेव्हा आपण निस्तब्ध होतो. त्यावेळेला तो त्याचं आपण ऐकतो आणि तो आपल्याला काही काही सांगत राहतो. आणि रामकृष्ण हरी हे दोन्ही यांच्या ध्यानी पण आहे, मनी पण आहेत ज्ञानदेवांच्या, असं ते म्हणले. आणि रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायांचा मंत्र पण आहे. जय जय रामकृष्ण हरी आपण बघितलं. तर रामकृष्ण हरी म्हणजे रामासारखं आचरण हवं, कृष्णासारखे विचार हवे आणि हरी म्हणजे परब्रह्माचं स्मरण हवं. अशा पद्धतीने हा श्लोक आपण पूर्ण केलेला आहे. पुढचा जो आहे तो 4था अभंग आहे. भावे विण व्यक्ती म्हणूया. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसे दैवत उगार आहे निवांत शिणसी वाया. सायासे करीसी प्रपंच दिसलेली, हरिसी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भावे विण भक्ती. आता पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला नामाचं महत्त्व सांगितलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दुसऱ्या श्लोकामध्ये ज्याचं नाम घ्यायचं त्याचं स्वरूप सांगितलं. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये म्हणजे आत्ता जो बघितला त्याच्यामध्ये त्याचं रूप सांगितलं. स्वरूप वेगळं आणि रूप वेगळं. त्यामुळे नाम घ्यायचं त्याचं स्वरूप सांगितलं, काय आहे कसं आहे आजूबाजूचं सगळं सांगितलं. आता त्याचं रूप सांगितलं आत्ताच्या ह्याच्यात रामकृष्ण हरी वगैरे. आणि आता ह्याच्यामध्ये ते रूप आणि स्वरूप पाहताना भक्तिभाव कसा असायला पाहिजे असं एक 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 पायरी आपल्याला वरती चढवत हरिपाठामध्ये त्यांनी नेले आणि शेवटी मुक्तीपर्यंतचा प्रवास आपल्याला सांगितलेला आहे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. भाव, भाव म्हणजे सद्भावच. इथे आत्ता आपण त्या दृष्टिकोनातून, इथे वाईट भाव कुणाच्या मनात येण्याचं कारण नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणतं तेव्हा हा सद्भावच आहे. अंतःकरणामध्ये सर्व शक्तीनिशी अत्यंत उत्कट भाव सच्च स्मरण करून जो निर्माण होतो ती म्हणजे त्याला भाव असं म्हटलं जातं, सद्भाव असं म्हटलं जातं. आणि भाव म्हणजे श्रद्धा. आता नुसतं श्रद्धा म्हटलं म्हणून कोणाला काही वाटण्याचं कारण नाही. पण श्रद्धा आणि निष्ठा याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. श्रद्धा जी असते ती मनावरती अवलंबून असते, मनाचं अधिष्ठान असतं. आणि निष्ठा असते ती बुद्धीच्या अधिष्ठानावर असते. त्यामुळे श्रद्धा डळमळीत होते, निष्ठा डळमळीत होत नाही.
आपली श्रद्धा आहे चांगला. आपण जनरल श्रद्धा हा शब्द वापरतो. आधी निष्ठा असायला पाहिजे म्हटलं की आपल्याला जरा ते जड वाटतं. त्यामुळे श्रद्धा हा शब्द आपण वापरतो, त्यातही काही चूक नाही. श्रद्धा म्हणजे भक्तिभाव असायला पाहिजे. एखाद्या सुगरणीने खूप छान स्वयंपाक केला, इतका सुगंध त्याचा पसरला, सगळं आता जेवायला ताटं वाढायची, वा मस्त वाटते, डेकोरेशन छान केलं. जेवायला बसल्यावर लक्षात आलं कुठल्याच पदार्थात मीठ घातलं नाही. सुंदर झाला होता हो खरं स्वयंपाक, पण काय झालं, मीठच घातलं नाही. भाव हा मिठासारखा असायला हवा. तो सगळ्या पदार्थांमध्ये, म्हणजे आपल्या भजन पूजन नाम संकीर्तन कीर्तन प्रवचन सगळ्यामध्ये असायला हवा, तर ते ठसतं, त्याला चव येते खरं सांगायचं तर. आणि म्हणून तर सगळ्यांना कथा माहिती आहे की रुक्मिणी रुसून बसली, तिला श्रीकृष्ण म्हणाला होता ना की तुम्हाला मिठासारखी आवडते. भयंकर चिडली ती, मिठासारखी काय साखरेसारखी, पण साखरेशिवाय कुठलाही पदार्थ म्हणजे नाही केला म्हणून काही फरक पडत नाही, पण मिठाशिवाय पदार्थ होत नाही, असं एक जेवणाच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो. गोंदवलेकर महाराजांची पण अशीच रामावर अतूट श्रद्धा होती, निष्ठापूर्वक श्रद्धा होती. आता निष्ठान शब्द दोन फरक आहे म्हणून म्हणते, निष्ठापूर्वक श्रद्धा होती. श्रद्धा होतीच, भाव कसा असतो हे महत्वाचं. त्यांना एक जण तिथे आला म्हणला की आज कोणी स्वयंपाक करायचा नाही, काही स्वयंपाक बिपाक करायचा. अरे म्हणे लोक जेव्हा काही स्वयंपाक, बघू ना तुमचा राम येतोय का मदतीला, सगळं स्वयंपाकघर थंड. ते म्हणले बघूया, मग तू म्हणतोस तर काय करायचं ते बघूया. महाराज शांत होते. 12 वाजले, हो म्हणतात ठो कुणाचा पत्ता नाही. शेवटी महाराजांनी सर्वांना सांगितलं, बरं पानं तर घ्यायला सुरुवात करा, मग राम काय करेल ते बघूया. म्हणून पानं घ्यायला सुरुवात केली आणि म्हणजे स्वयंपाकघरात पूर्ण शांतता होती. पण आपोआपच तिथे एक व्यापारी आला आणि म्हटलं आज काही झालं तरी स्वयंपाक माझ्याकडचा तुम्ही नैवेद्य दाखवा रामाला. आणि आपोआप सगळी गाडी भरून अन्न आणलं होतं. सगळेजण व्यवस्थित जेवले, कुठल्याही पात्रात काहीही कमी कधीच पडलं नाही. मग ही श्रद्धा, ही अतूट निष्ठा तिथे होती. त्यामुळे राम करता ही भावना होती ना. मी करतोय, मी वाढतोय, माझ्यामुळे सगळेजण जेवतात अशी भावना नव्हतीच तिथे, आणि आजही नाहीये. त्यामुळे भावे विणा भक्ती, भक्ती विणा मुक्ती. मुक्ती म्हणजे तरी काय? मुक्ती म्हणजे शाश्वत समाधान. हे शाश्वत समाधान किंवा दुःखाची निवृत्ती, असं ॲक्च्युली व्याख्या त्याची अशी आहे, दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, असं सगळं जे आहे. आता ही दुःखाची निवृत्ती ही भगवंताच्या प्राप्तीमुळे होते आणि त्याच्यामध्ये परमानंदाची प्राप्ती आपोआपच होते. पण आम्ही काय करतो, आम्ही संसार करत बसलेलो आहोत. भावे विणा भक्ती, भक्ती विणा मुक्ती. भाव असल्याशिवाय भक्ती निर्माण होत नाही आणि भक्ती असल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. पण आमची भक्ती कुठे आहे? सगळी संसारामध्ये. अजून हे करायचंय, मग ते करायचंय, लवकर संपवा बरं का, संध्या ते काय नंतर डबे भरायचेत वगैरे, असं तसं. म्हणजे ही सगळी आपली लक्ष सगळं घरी असतं, आपण इथे ऐकायला बसतो, तशा पद्धतीने आपलं तर आपलं संसारातच जास्तीत जास्त मन रमतं. जो संसार खरं म्हणजे स्वतंत्र नाही, स्वतंत्र नाही, म्हणजे तो पारतंत्र आहे. आम्ही अगदी स्वतंत्रपणे सगळं करतो खरं म्हणजे त्याच्यामध्ये, ते स्वतंत्र नाही, तो संसारच मुळात स्वतंत्र नाही. मी आज अमुक गोष्ट ठरवली म्हणजे ती तशी होईलच असं नाही. करता करविता तो आहे, तो बरोबर आपल्याला मागून ढकलतो की हे आज काही तुझं होणार नाही, जा तू झोपून राहता, असं म्हणून बरोबर थांबवतो की नाही. काही वेळ आपण जाऊच शकत नाही, काहीतरी अचानक अडचण येते की आपण इथे येऊच शकत नाही. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत संसारातल्या, इथे परमार्थाच्या बाबतीत संसारात सुद्धा अनेक गोष्टी आपण ठरवतो, पण आपल्या मनासारखा होतातच असं नाही. कारण तो संसार ज्याला आम्ही घट्ट धरून ठेवलोय आणि म्हणतोय मुक्ती दे मुक्ती दे, तर ते मुक्ती काही आपल्याला मिळणार नाही, कारण आम्ही त्याला धरून ठेवलेलं आहे. आणि तो संसार स्वतंत्र नाही, तो संसाराचा करता करविता तो आहे. हे एकदा लक्षात आलं की आपोआप त्याच्याबद्दलची भक्ती निर्माण होते आणि तू काय करशील ते असं त्याच्यावर सोडून द्यायला आपली सुरुवात होते. हे सोडून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जे आपल्याला संसारातही साधत नाही, परमार्थातही साधत नाही. संसारात साधत नाही म्हणजे कोणी काही बोललं की ते किती लक्षात ठेवतं. त्यावेळेला ते बारशाच्या वेळेला, आता आजी पणजी झाली तरी त्या बारशाच्या वेळेला त्याने ते असं असं बोललं होतं, इतकं चित्तामध्ये ते साठवलेलं असतं. सोडून द्या ना काही काही गोष्टी, हे सोडून देणं आपल्याला जमत नाही संसारामध्ये सुद्धा. आणि परमार्थामध्ये संसार तरी सोडून द्यायला कुठे जमतो. संसार करू नका असं म्हटलेलं नाही, संसार करा, पण त्यातनं आसक्ती विरहित राहा.
आपली आपली कर्तव्य करा, मोकळं व्हा. तसं आपल्याला जमत नाही आणि आपण त्याला धरून ठेवतो. महाराजांकडे एकदा एकदम महाराजांचंच येतं असं होतं. एनिवे एकदा एक माणूस आला आणि तो म्हणला, खरं म्हणजे मला ना मुक्ती पाहिजे. तुम्ही म्हणता ना खरं मुक्ती तत्क्षणी मिळेल, मला मुक्ती पाहिजे. पाहिजे तर मी तुमच्या आश्रमात 1-2 वर्ष येऊन राहतो, काय सेवा बिवा करायची असली तर. तर ते म्हणे, कशाला? तुला मुक्ती पाहिजे ना, बस तू आत्ता बसलास की तुला मुक्ती देतो. छे छे म्हणजे आत्ता आत्ता लोक आत्ता नाही म्हणे, मी घरी बायकोला सांगून नाही आलं ती मुक्ती घ्यायची म्हणून. अशी का ती मुक्ती मिळत असेल? बरं मुलीचं लग्न ठरलंय, त्याचं सगळं तयारी करायची, मी असं करतो 1-2-3 वर्षांनी येतो तुमच्या इथे, मग मला मुक्ती द्या. अशी मुक्ती मिळत नसते. मुक्ती मिळेल तत्क्षणी, म्हणजे भावपूर्ण मुक्ती ती मिळायची असेल तर आम्हाला अलिप्त राहता येत नाही, ते अलिप्त राहता आलं पाहिजे. मुक्ती ही तर खूप दूरची गोष्ट आहे. नामस्मरणाने भक्तिभावाच्या श्रद्धेने हळूहळू आम्हाला अलिप्तता येते आणि याची जाणीव या वयात सगळ्यांना नक्कीच झालेली असते. त्यामुळे हळूहळू आम्हाला अलिप्तता येते, हळूहळू आम्हाला मुक्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये साक्षी रूपाने पाहण्याची अवस्था येणं हीच खरी म्हणजे मुक्तीची सुरुवात आहे. आणि म्हणून बळे विण शक्ती बोलू नये. उगीच आपल्याला भक्ती नाही, आपल्याला प्रेम नाहीये. भक्ती म्हणजे अभक्त नाही तो भक्त. ह्या म्हणजे ह्या व्याख्येप्रमाणे जर आपण बघितलं तर ती भक्ती आपल्याजवळ नाहीये. ती भक्तीही नाही, शक्तीही नाही, अंगात बळही नाही आणि म्हणायचं की मी सगळं करू शकेन. आपल्या अंगात बळ असेल तर मी करेन असं पुण्याहून औरंगाबादला आले तरी सुद्धा मी म्हणते, 8 दिवस मी जरा विश्रांती घेते, नंतर काय करायचं ते करूया. म्हणजे ती शक्ती साठवण्याची प्रक्रिया करते आणि मग आपण कार्यक्रम ठरवू वगैरे असं म्हणतो ना, की मग एका दिवशी 2 कार्यक्रम नको. आता ती शक्ती जर कमी झाली असेल तर आपोआपच एका दिवशी 2 नको असं आपण म्हणतो. पण ज्यांच्या अंगात शक्ती आहे ते काय एका दिवशी 4-4 कार्यक्रम पण करू शकतात. पण शक्ती बळेविणं शक्ती बोलू नये. आपल्यात जर बळ नसेल तर मी हे करीन, मी ते करीन म्हणण्यात अर्थ नाही. तसंच आपल्यात भक्ती नाही, आपल्यामध्ये देवाबद्दलचं प्रेम नाही, या कुठल्याच गोष्टी नाही आणि आपण जर सुखोपभोगामध्ये रमलेलो आहोत तर आपल्या अंगी काहीही बळ नसताना उगीचच व्यर्थ शक्तीच्या गोष्टी बोलू नये. श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवंताची भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये पक्की रुजवावी. दृढ झाली नसेल तर मुक्तीच्या गप्पा अजिबात मारू नये. मला मुक्ती पाहिजे, मला मुक्ती पाहिजे. ती दृढ श्रद्धा तर निर्माण झाली पाहिजे. रात्रंदिवस आम्ही मात्र संसारामध्ये सायासे करसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. रात्रंदिवस आम्ही मात्र त्या प्रपंचामध्ये मात्र रमतो की नाही बघा. नाही ना हो, कुठे जप करायला वेळ तरी मिळतो का? अजिबात वेळ मिळत नाही. सकाळी अख्खा पाढा वाजतो दुसऱ्याकडे, काय गरज आहे? वेळ तुझा तू काढायचा, दुसऱ्याने काढायचा आहे का तुझ्यासाठी वेळ? किंवा तुझ्याऐवजी मी जेवतो, चालणार आहे का? तुझा जेवणाचा वेळ जास्त वाटतोय का? मग तुमच्याऐवजी मी जेवत जाईन, माझं जेवीन, तुमचंही मी जेवीन, तुम्हाला जपाला वेळ मिळेल. आपला वेळ आपणच काढायचा असतो आणि आपल्याला आवड असली तर सवड मिळते आणि सवड असली की वेळ मिळतो. सवड म्हणजेच वेळ. त्यामुळे कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उभार आहे निवांत शिणसी वाया. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला सा प्रेम स्वरूपा भक्ती, अशी नारदासारखी भक्ती आपल्यामध्ये निर्माण होणं. ती निर्माण झाली की आता 7 वाजता इथे सगळेजण येतात की नाही, आवड आहे म्हणून येत आहे. ज्याला आवड नसेल तो येणारच नाही ना. आवड असली की आपोआप सवड मिळते. मी लवकर उठून करून येते, मी नंतर उठून 8 वाजता संपलं की जाऊन करीन, असे काहीतरी प्लॅन करून बदल 1 तासाचा काढतोच की नाही आपण. ही आवड आहे म्हणून शक्य होतं. असं त्यांनी प्रपंचात असे सवड कधीच मिळत नाही. आता हे मग ते चालूच राहतं आणि जो प्रपंच अशाश्वत आहे त्या अशाश्वतालाच आम्ही घट्ट धरून ठेवतो आणि आम्हाला वेळच मिळत नाही. त्या अशाश्वताला तर धरून ठेवायचं नाहीच आहे. मग ते काय म्हणतात, निवांत राहा. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया. कशाला या प्रपंचामध्ये जो अशाश्वत आहे त्याच्यामध्ये एवढं रममाण होतं. आपली आपली कर्तव्य करणी बाजूला, मग ह्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, गप्पा. आमच्या सुद्धा गप्पा नंतर इथे जीवन येईपर्यंत रंगलेले असतात. जीवन आज उशिरा आला, जीवनात लवकर आला, इतक्या लवकर का आला, इतक्या उशिरा का आला, तो असंच करतो. काही त्याचा उपयोग त्या जीवनावरती होत नाही. पण आम्ही गप्पा मारतो की नाही, म्हणून कम बोलो काम का बोलो, ते यांना बरोबर जमतं. त्यामुळे नाही, कम बोलो काम का बोलो म्हणजे त्या नेहमी मौनात असतात.
नाव आडनाव विसरले. हां हां गोटटकर. कारण त्या नेहमी मौनात असतात आणि मौनात राहणं आम्हाला अजिबातच जमत नाही. वेळ मिळाला की गप्पा ठोकायला सुरुवात करतो. कम बोलो काम का बोलो, हे जे आहे ना ते एकदा जमायला लागलं की हळूहळू आपण शांत बसायला लागतो. शांत बसायला लागलो की बाकीचे विचार बाहेर पडतात आणि आपले चांगले विचार आतमध्ये येतात. पण ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटले, उगीचच तू कुठल्या तरी ह्या भानगडीत पडू नको, समोर आपल्या इष्टदैवताकडे लक्ष दे. कोणीतरी काल मला विचारलं, ताईंनी विचारलं होतं, तेव्हा म्हणे मी आम्हाला सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की शिव शिव ओम नमः शिवायाचा जप करा, असं आमच्या सद्गुरूंनी सांगितलं. कोणतरी परवा मला म्हणाला की कशाला ओम नमः शिवाय, शिवगरनी तर रामाचा जप करा, राम हा श्रेष्ठ देव आहे. म्हटलं नाही, सद्गुरू जो सांगेल तोच जप श्रेष्ठ आहे आणि तोच करायचा. म्हटलं त्या व्यक्तीला विचारायचं, हे धैर्य पण दाखवायला पाहिजे की राम मग शिव काय, शिवदेव नाही आहे का, तो संहार करताय, पण संहार करण्याची प्रक्रियाच किती सुंदर आहे. याचं आपल्याला नॉलेज असेल तर आपण त्याच्याबरोबर वाद घालू शकतो. वाद घालणं, वाद वितंडवाद याच्यापासून दूर राहा. छायासे करीसी प्रपंच दिसदिन, तसा वादविवादापासून दूर राहा मान्य आहे. पण जे सद्गुरूंनी सांगितलंय तो मंत्र हा पहिला मंत्र आहे. आणि मग ठीक आहे, इकडे गेलेत बघ स्वाध्यायामध्ये रामनामाचा जप करतात, सगळ्यांबरोबर करा, काही वाईट नाही. कुठला कृष्णाचा जप करतायत, तिकडे गेलं तिकडे तो जप केला, काही हरकत नाही. पण सद्गुरूंनी दिलेला जो जप आहे तो त्यांनी काहीतरी विचार करून दिलेला असतो, तो जप श्रेष्ठ आहे. हे आपल्याला काही काही गोष्टी उगीच संभ्रमात लोक पाडतात संसारामध्ये. असं संभ्रमात राहण्याचं काही कारण नाही. आपण इथे येतो त्यावेळेला वेगवेगळं नॉलेज मिळवतो, त्यातनं आपल्याला ह्या गोष्टी कळून जातात. तर समर्थ किंवा गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंच दाईसारखा करावा, 10 ते 6 ड्युटी बजावली की बाजूला. तशी आपली आपण ड्युटी बजावून बाजूला होत नाही, त्याच्यात गुंतून पडतो आणि रात्रंदिवस प्रपंचासाठी कष्ट करतो. तेच कष्ट हरिनाम घेण्याकरता केले तर तो योगक्षेम आपलं नक्कीच बघेल. ज्ञानदेव म्हणे, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे, प्रारब्धानुसार सगळ्या गोष्टी होणारच आहेत. जी काय सुखदुःख भोगायची ती भोगावीच लागणार आहेत. पण संकल्प करता हरी आहे हे समजून हा जो संसार आहे त्याला सत्य धरून ते संसाराचं धरणं धरण्यापेक्षा तो सोडून टाका. आणि धरणं कोणाचं धरायचं आहे, देवाचं धरायचं आहे. की आपोआपच देवाचं धरणं धरल्यानंतर प्रपंचात बघा, आपण अगदी यंग असताना जर विचार केला तर इतक्या कट्ट्यावरती मस्त गप्पा मारायला बसतो. टी व्ही सिरियलमध्ये काय, यांनी त्याला काय केलं, त्याचं त्यांनी काय केलं, मोलकर्णींनी काय केलं, हे. आता आपण बसलो कट्ट्यावर आणि जर कोणी असं बोलायला लागलं तर काय बोर चाललंय हे. पण आपल्यासारखे लोक जर जमले आणि हरिचरणाविषयी जर म्हणजे काही गप्पा निघाल, तासन तास वेळ जातो. पण ते कसं असतं, त्या हरिभक्तीचं ते साधन आणि तेच आपल्याला करायचं आणि आपण मग दुसरा काही विचारच करत नाही. स्वयंपाक पाणी करताना सुद्धा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणतच सुटतो. हे प्रपंचाचं धरणं हळूहळू सुटत जातं आणि भक्तीचा मार्ग आपोआप मोकळा होतो. आणि म्हणूनच इथे ज्ञानदेव म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हरि योग याग विधी तेणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी ब्रह्मधर्म, भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत निधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. आता ज्याच्यामध्ये योगांबद्दल सांगितलं, योगांबद्दल मी सांगण्यापेक्षा ही जास्त छान सांगेल स्वाती. ती योग वगैरे शिकवत असते, त्यामुळे तो योगा वेगळा आणि योग साधना वेगळी, पण त्यातली माहिती ह्याच्यामध्ये देतात करून, त्यामुळे माहिती असेल असं मी म्हटलं. जगात ईश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत, अनेक मार्ग आहेत. पंढरपूरला जायचंय, आता हरिपाठ म्हणतोय म्हणून पंढरपूरला जायचंय, पण पंढरपूरला जायचंय तर कोणी पायी जाईल, कोणी बैलगाडीने जाईल, कोणी वेगवेगळ्या बसनी जाईल किंवा कोणी विमानाने जाईल. त्यामुळे प्रत्येकजण शेवटी पोचणारे पंढरपूरलाच. त्यामुळे जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. कोणी लवकर जाईल, कोणी उशिरा जाईल.
पण सगळ्यात शेवटी सगळ्यांना बारीमध्ये उभं राहावंच लागलं. विमानाने जा नाही तर बैलगाडीने जा, कोणी हळूहळू जा, कोणी भरभर जा, बारीमध्ये उभं राहावंच लागणार. ही बारी म्हणजे भक्ती मार्ग आहे. तुम्ही ज्ञानमार्गाने जा विमानातनं किंवा बैलगाडीतनं जा, कर्ममार्गाने जा, कुठल्याही मार्गाने जा, पण शेवटी बारीत उभं राहायचं म्हणजे भक्ती मार्ग आहेच. तो कुठे चुकलेला नाही आहे. त्यामुळे आपल्या धर्मग्रंथात ईश्वराविषयी, प्राप्तीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या, योग याग विधी, पण तेणे नव्हे सिद्धी असं म्हटलेलं आहे. धर्मग्रंथामध्ये अष्टांग योग सांगितले आहेत, यज्ञ सांगितले आहेत, याग सांगितले आहेत, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, चिकार, ज्याला जे आवडेल ते त्यांनी करावं असं नाही आहे की मी ज्ञानमार्गाने चालली आहे बरं का. म्हणजे एक उदाहरण देते, मी काही ज्ञानमार्गाने चालले का, हे भक्ती मार्गाने चालले, तुम्ही कर्ममार्ग, त्यांचा मार्ग कनिष्ठ आहे, ज्ञानमार्ग श्रेष्ठ आहे असं बिलकुल नाही. सगळे मार्ग श्रेष्ठच आहेत, कारण प्रत्येक मार्ग शेवटी बारीतूनच जावे लागतं. हे भक्तिभावाचा ओलावा प्रत्येक ठिकाणी लागतो. त्यामुळे प्रत्येकाची कर्म करण्याची पद्धत वेगळी आहे, अनुष्ठान करण्याची पद्धत वेगळी आहे, किंवा भक्ती करण्याची पद्धत वेगळी आहे. तसं अष्टांग योग, याच्यामध्ये अष्टांग योग म्हणजे यम नियम, त्याचा एक श्लोक आहे खरं म्हणजे, प्रत्याहारच तथा ध्यानम प्राणायामोच धारणा तर्कश्चैव समाधिश्च षडांग योग उच्यते. ही षडांग त्याची सांगितलेली आहेत. अष्टांग योग आणि त्याच्यामध्ये आणखीन 2 मिळवलेले आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, या सगळ्याला मिळून अष्टांग योग म्हणतात. आणि हा मार्ग सुद्धा परब्रह्मापर्यंत नेणारा आहे. आणि अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे सगळे यम आहेत. यम आणि नियम असं वगैरे ते. आता हे यम जे आहेत त्याच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर अहिंसा, सत्य, अस्तेय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण प्राणायाम वगैरे जे आत्ता सांगितले, हे अष्टांग साधना, ही जी यमनियम आसन प्राणायाम, तर प्राणायाम म्हणजे काय, तर त्या प्राणांवरती अधिष्ठान ठेवणं आपलं, किंवा आपला त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं, ह्याला प्राणायाम म्हणतात. प्रत्याहार म्हणजे विषयांपासून दूर राहणं, ते विषयापासून आपली दृष्टी किंवा आपली विचार मागे खेचून घेणं, पंचविषयापासून. आहार, इंद्रियाचे जे विषय आहेत ते त्यांच्या खाद्यापासून त्याला दूर, नॉर्मल खाण्यापासून पण आपल्याला दूर राहावं लागतं, पण ते आपल्याला जमत नाही, पटकन हात जातो. तसं या विषयांच्या इंद्रियांपासून पण तसंच होतं. धारणामध्ये चित्तामध्ये दृढभाव, संकल्प करणे, एकाग्र करणं, त्याला धारणा असं म्हणतात. आणि एकाग्रतेने चित्तात सगळं धरून ठेवून त्या परमेश्वराचं सातत्याने स्मरण करणं आणि त्या स्मरणामध्ये राहणं, त्याला ध्यान म्हणतात. ध्यान धारणा असं आपण दोन्ही शब्द वापरतो. शमदम हे सगळे मानसिक संयम आहेत वगैरे, आणि ह्या सगळ्यांनी हे शरीर तयार होतं. आणि मग तो अष्टांग योग करायचा आणि समाधीपर्यंत जायचं. अतिशय अवघड असलेला असा हा मार्ग आहे खरं म्हणजे. त्यामुळे ते म्हणतात यज्ञ, यज्ञ ही आपल्याला माहिती आहे, याग म्हणजे यज्ञ, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करायचे, त्याच्यात ते तितके ऋत्विक पाहिजे, तितके सामग्री हवी, एवढे पठण पाहिजे, त्याचं उच्चारण त्याच पद्धतीने झालं पाहिजे, नाहीतर त्याचा विपरीत परिणाम होतो वगैरे वगैरे. म्हणजे हेही जरासं आपल्या दृष्टीने अवघड आहे. ईश्वर प्राप्तीसाठी अनेक प्रकारची व्रत, उपोषणं आहेत, पारायणं आहेत, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे समर्थांनी दासबोधात दिलेलं आहे, पुरश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने देहा करतात. हे सगळं देहाने करायचं आपल्याला तुम्ही दिलेलं आहे, पण तरीसुद्धा हे सगळं करायचं ना तर खूप अवघड आहे. त्याच्यापेक्षा नामस्मरण करणं हे सोपं आहे. भले पहिल्यांदा नामस्मरण करताना बरेच वेळा आपलं लक्ष तिसरीकडेच असतं, आपण म्हणतो, हळूहळू त्यातली एकाग्रता ते कंटिन्यू करत गेलं तर येते. मग पंचकोशांचं निरसन, अंतर्मुख साधना ही नामाने साधू शकते. आणि ते नाम जास्त श्रेष्ठ आहे. आणि मग उगीच ह्या बाकीच्या साधनांचा, म्हणजे शतचंडीचा याग केला, याचा गणेश याग केला, केवढी माणसं होती जेवायला, असं पंगतच्या पंगत होती. म्हणजे झालं, इथे सगळं तुमचं पुण्य मायनस होत जातं जेव्हा सांगत जातं त्यावेळेस, ते आमच्या लक्षातच येत नाही. नामाचं तसं नाही, नाम घेतलं तर कोणाला सांगायला गेलं तर काय वाटेल, नाम तर घेत आहेत, फार काही विशेष नाही. म्हणजे नाम कोणीही घेतो, असं इतकं सोपं नाही आहे नाम घेणं, पण तरी ते आत मुरवणं जास्त महत्त्वाचं आहे. आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोप वाढले. ते बीज जे आहे ना, ते नामरूपी बीज आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवून सद्गुरूला शरण जा, त्यांनी दिलेलं नाम घ्या. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, या हाताने घ्याव्या त्या हाताने. परवाच्याच अभंग गाथेमध्ये होतं,
तुझ्यासारखा कृपण कोणी बघितला नाही, नाही का? काय तू तर काहीतरी आमच्याकडनं घेतल्याशिवाय आम्हाला देतोस कुठे? काय काही देत नाही, काहीतरी घेतोसच आमच्याकडनं. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, काहीतरी द्यावं लागतं त्यांना, काहीतरी दिल्याशिवाय तो घेतच ना, आपल्याला घेतच नाही, काही देतच नाही, आपल्याकडनं घेत असतो. अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हरिपाठच म्हणते म्हणून तेच उदाहरण देते. हां, परवाच्या याच्यामध्ये तसं नामदेव महाराज, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उधार, असं ते गाणं आहे. तर अभंग आहे म्हणजे ते. इथे सुद्धा काय आहे, इथे त्याने म्हटलं की अमृतानुभवामध्ये हा तर आमचा जीव घेतो हो, जीव घेतल्याशिवाय काही देतच नाही. आता जीव घेतल्यानंतर बाकीचं देऊन उपयोग काय आहे असं आम्हाला वाटेल. हा तर आमचा जीवच घेतो, म्हणजे तो तुमचा जीवपणा घेतो आणि तुम्हाला शिवपणा देतो. जीव घेऊन शिव देतो, तेव्हाच जीव शिवाचं ऐक्य होतं आणि ते आपल्याला नामाने सुद्धा साधतं. त्यामुळे विस्मरण झालं तर आपला जीव कासावीस होतो, असं प्रेम त्याच्याबद्दल असतं. जीव कासावीस होणं आपण म्हणतो ना. संतांची संगत, याच्यासाठी सुद्धा संगती जनांची धरावी म्हटलेलंच आहे. संगत संतांची धरायची. आणि आत्ता परवाचंच वाक्य ह्याच्यामध्ये होतं, आपण काय वाचत होतो, दासबोधा, दासबोधा नाही, ह्या दासबोधा ह्या पुस्तकातलं दैनंदिन दासबोध. त्याच्या संतांची संगत म्हणजे त्यांची पंगत धरून पंगत भाऊ व्हायचं नाही, हे वाक्य मी लिहून घेतलं होतं. संतांची संगत म्हणजे त्यांची पंगत आणि पंगत भाऊ व्हायचं नाही, हे नक्की. त्यांच्या संगतीतून त्यांचे गुण आत्मसात करायचे, अभंग वाचताना त्यांच्याशी हितगुज करायचं. ते जे सांगतात त्यांच्याशी हितगुज करायचं, म्हणजे त्यांच्या वाणीशी संगत करायची, ही संत संगती आहे. आणि त्यांच्या मनाशी आपलं मन जुळवायचं आणि त्यांच्या विस्मरणाने आपला जीव कासावीस व्हायला पाहिजे, असं सगळं प्रेम असणं म्हणजे संतांची संगती धरणं आणि त्यांच्या पंक्तीला बसणं, असं वदी कुलकर्ण्यांनी पण म्हटलेलं आहे. त्यांची पुस्तकं चांगली आहेत. अशी संगत, संत संगत म्हणजे या भक्तीमधला दारवंटा म्हणते का, उंबरठा. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती सरणो काय. हे हा दारवंटा आहे संत संगत. तो ओलांडून पलीकडे गेलं की त्याचंच दर्शन आहे, मग मुक्तीच आहे, दुसरं काही बघायला नको. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, आम्ही दृष्टांतामध्येच अडकून पडतो, आम्ही पुराणांमधल्या कथांमध्येच अडकून पडतो. हे आपला विषय काल झाला होता. ज्ञानदेव सांगे त्या दृष्टांतावर मात करून जा. सद्गुरू असे आहेत, सद्गुरू तसे आहेत, सद्गुरू नुसतं त्याचं वर्णनच करत बसू नका. त्या सद्गुरूला भेटण्यासाठी पुढची प्रक्रिया सुरू करा. म्हणजे त्याच्या अंतःकरणात आपले म्हणजे जागा मिळवण्यासाठी किंवा त्याला आपल्या अंतःकरणात बसवण्यासाठी आपलं अंतःकरणाची चित्तशुद्धी, शमदम आदी षटसंपत्ती सगळ्या मिळवणं आणि साधन चतुष्टयाची बैठक तयार करणं, या सगळ्या गोष्टी करा. आणि यासाठी योगयाग विधी वगैरे करायची गरज नाही. नाही जमत आहे का, सोडून द्या. पैशाने यज्ञ वगैरे करणं जमत नाही, योगाभ्यास तर आम्हाला हातपाय वरती करता येत नाही, सगळं सोडून द्या, काही बिघडत नाही. म्हणा फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरी भक्त. ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. साधुबोध झाला, अत्यंत महत्त्वाचा पहिल्या टप्प्यातला हा श्लोक, हा हरिपाठाचा श्लोक आहे. श्लोक आहे का श्रुती आहे का स्मृती आहे का, असं कन्फ्युजन काही वेळेला होतं. हा श्लोक आहे याच्यातला हरिपाठातला अत्यंत महत्त्वाचा असा श्लोक आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला याच्यात कापुराची वाती उजळली ज्योती वगैरे हे सगळे जे दृष्टांत त्यांनी दिलेले आहेत, त्यांचे ना एक म्हणजे त्यांचं वाङ्मय बघितलं तर अमृतानुभव, चांगदेव वाचस्पती, ज्ञानेश्वरी, हरिपाठ कुठलंही घ्या, सगळ्याचं अद्वैत तत्वज्ञान आहे हे तर आपण पहिल्या दिवशी बघितलं. पण दुसरी गोष्ट, त्यांचे जर एक 5-6 दृष्टांत अत्यंत प्रिय आहे. सागराचा दृष्टांत, सोन्याचा दृष्टांत, कापुराचा दृष्टांत, आणि
बाकीचे अनेक दृष्टांत आहेत, म्हणजे दृष्टांतावर दृष्टांत अमृतानुभवामध्ये पण आरशाचा दृष्टांत, एक आरशाचा दृष्टांत त्यांनी घेतला तर अमृतानुभव बघितला आपण, तर त्याच्यामध्ये तो आरसा त्यांनी इतक्या ठिकाणी फिरवलाय आणि त्या शब्दावरही ते फिरले. आणि ते खूपच, म्हणजे आरशाचा दृष्टांत इतक्या प्रकारे देता येऊ शकतो हे आपल्याला अमृतानुभवामध्ये कळतं, वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे भात घालण्याकरताही उत्तम उपयोगी आहे असं कोणी म्हटलं तर आपण असं म्हणायचं अशा दृष्टीने, पण त्याची गरज नाही, पण त्याने ते दृष्टांत खूप छान दिलेले. बरोबर साध्या वाटणारा असा हा आहे, साधुबोध झाला नुरोन या ठेला. हे साधकाचं ध्येय काय आहे ते सांगितलं याच्यामध्ये. आत्तापर्यंत बैठक तयार करून थोडीशी घेतली आणि ते साध्य झाले की त्याची अवस्था काय होते. मी ब्रह्मतत्व आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं कुठेतरी त्याचं देहातीत होणं. फार अगदी अहम ब्रह्मास्मी वगैरे असे शब्द त्यांनी फारसे वापरलेले नाहीत, पण अहम ब्रह्मास्मीचा अनुभव घेऊन देहातीत होणं जे आहे, हा हरी सर्वत्र प्रत्यय असेणं, चराचरी जनीवनी असं त्यांनी म्हटलेलं आहे. जनीवनी आत्मतत्वी तोच भरलेला आहे. हा सगळा साधनेचा प्रवास याच्यामध्ये सांगितला. साधू हा शब्द जो आहे, साधू बोध झाला. साधू हा शब्द आपण सहजपणे जटा वाढवल्यात, कफनी पैर घातली, लंगोटी घातली तर साधू असं म्हणतो. आणि साधूच्या विरुद्ध भोंदू हाही शब्द वापरतो. आणि वेळेला बरोबर संधी साधणारा तो संधी साधू. त्यामुळे साधू, भोंदू, संधी साधू असे सगळ्या शब्दांची गडबड झाल्यामुळे साधू या शब्दाला बुळबुळीतपणा आलाय, त्याला फारसं महत्त्व राहिलं नाही. आणि साधूची योग्यता हा शब्द कमी करायला लागला, पण तसं नाही आहे. ती जगराटी आहे. काही काही शब्द आम्ही जातो ना, मी उपासना करते. कुठे उपासना करते? उपासना होत नाही माझं आणि उपासना करते, असे अनेक शब्द आहेत. त्या बोलून बोलून साधनेला जाते. सध्या तिथे ध्यान लावायला शिकवतात, त्या साधनेला जाते. असं साधनेला जाऊन साधना होत नसते, त्याची प्रॅक्टिस होत असते. पण आम्ही लगेच साधना आम्हाला जमलीच इथपर्यंत नाही. नाही, आत्ता माझी अगदी साधना आहे किती, 6 ते 7. मग 6 ते 7 ही वेळ बंधनात टाकल्यावर साधना होतच नाही, पण घड्याळाकडे लक्ष 7 वाजले का, मग साधना कशी होणार. असे शब्द गुळगुळीत होत जातात आपल्या ह्याच्यामध्ये. पण साधू हा शब्द म्हणजे ज्यांनी 6 धुतलेले आहेत त्याला साधू असं म्हटलं जातं. हां, साधू होऊन ओळखावे साधूस. परवाच्या ह्याच्यातच ह्याच पुस्तकामध्ये होतं, योगी ओळखावा योगेश्वर, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वर, साधू ओळखावा साधू. साधू होऊन आपल्या अंगात जर साधूचे गुण असतील, एखाद एखाद फार नाही म्हणत, पण समर्थांना काय काय ज्ञानेश्वरांना माहिती आहे, यांच्या अंगात फार काही साधूचे 6 धुतलेत असे गुण नक्की नाही आहेत. एखादा कुठला तरी गुण असेल तर साधूला ओळखता येतं, नाहीतर काही उपयोग नाही. साधू आपल्याला भेटतात खरं म्हणजे, पण आम्ही त्यांना ओळखतच नाही. बरं ओळखतो काही वेळेला, अच्छा अच्छा ते सांगतात की अरे मी शेजारी बसमध्ये जाताना माझ्या शेजारी एक सद्गृहस्थ बसले होते आणि ते शांतपणे बसले होते. मी आपली तिकडे जाऊन बसले आणि झोपून गेले सीटवर. शेजारी नंतर कोण कोण येऊन जरा बाई पाय सरकवा ना, आणि त्यांना नमस्कार करायला. बाई हे कोणी आपल्या शेजारी बसले, इतक्या मी झोपूनच गेले होते, शेजारी बसले होते. पण त्यांनी काय मला उठवलं नाही. माहिती आहे अज्ञानाची पातळी भरपूर आहे, झोप काढू दे नाही का. म्हणजे साधू शेजारी बसला तर आधी ओळखू येत नाही, नंतर मी ओळखलं की कोणतरी महापुरुष असावा, म्हणजे ज्या अर्थी लोक नमस्कार करतात त्या अर्थी ओळखला, पण त्याची संगत फारशी लाभत नाही. पुढच्या ह्याच्यावरती मी उतरल्यावर लोकांनी भराभरा येऊन त्यांना माळा घातल्या, ते खाली उतरले. अरे वा, इथंच उतरले वाटतं, म्हणजे आहे आपल्याला, कुठे आहे यांचं प्रवचन वगैरे. म्हणून विचारलं, जाऊन येऊ म्हटलं, एकदा आहे त्यावेळेला धड होतं, पटकन जाऊन येऊ म्हटलं. संगती लाभली, पण खूप वेळ संगती लाभली नाही. मॉबमध्ये मी आणि ते स्टेजवर, त्यामुळे ते जे काय बोलले ते फारसं माझ्या डोक्यात शिरलंच नाही. पण हळूहळू साधूची संगत मिळणं सुद्धा कठीण आहे, मिळाली तर टिकणं कठीण आहे, टिकली तर त्याच्यातनं आपल्याला काहीतरी मिळणं अवघड आहे, मिळालं तर ते घेणं सोपं नाही, घेतलं तर ते अंगीकारणं सोपं नाही. इतकी साधूच्या संगतीमध्ये इतके प्रकारचे अडथळे आपल्याला येतात. पण साधू संगती धरा, साधू होऊन ओळखावे साधूस करायचं असेल तर ज्यांनी षड्रिपू धुवून टाकलेले आहेत, 6 धुवून टाकलेले आहेत, हकालपट्टी केलेली आहे, जे अंतःकरण शुद्ध ज्यांचं झालेलं आहे, जे देह भानावर नाही, जे स्वरूपामध्ये शांत हो, स्थित हो, आपल्या स्थिर हो म्हणतो, स्थित हो म्हणतो. स्थित होणं म्हणजे शांत बसतो. आम्ही लगेच शांत बसतो, पण मनातले विचार चालूच असतात. शांत नुसतं शारीरिक बसतो,
स्थित होणे म्हणजे स्वस्थ हो, स्वमध्ये स्थित हो. स्वमध्ये स्थित होणं म्हणजे स्वस्थ होणं. हे स्वस्थ होणं आम्हाला जमत नाही. आणि मग साधुबोध झाला नुरोनिया ठेला. या साधूंना जो बोध झालाय आत्मज्ञानाचा, अहम ब्रह्मास्मीचा, तो बोध त्यांच्याकडनं घ्यायचा आहे, त्यांच्या संगतीत राहून त्याचा उपयोग करायचा आहे. संत हे परमेश्वर स्वरूपाचं म्हणजे चालतं बोलतं पण चला कल्पतरूंचे आरव. ते कल्पतरू ते, चिंतामणी ते, असं साधूंच्या बाबतीत सद्गुरूंच्या बाबतीत पण चला, आम्ही नुसतंच जातो. चला कल्पतरूंचे आरव. ते अचल असलेले जे आहेत त्यांच्याकडे चला आणि तुमचं चलत्व जे आहे ते बाजूला काढून टाका. पसायदानाचा अर्थ बघायला गेलं तर खूपच सुंदर आहे, म्हणजे तो आपण रोज म्हणतो त्यामुळे आपल्याला माहिती असेलच सगळ्यांना. तर साधुबोध झाला नुरोनिया ठेला. त्या अनुभवाचा उपयोग आपल्याला करायचा आहे, आपले विकार त्यातनं दूर करायचे आहे. आणि मग कसं व्हायचं आहे, न उरोनिया ठेला. न उरोनिया ठेला. न उरोनी, काहीही उरलेलं नाही पण तरी आहे, असा त्याचा अर्थ. आता काहीही नाही म्हणताय आणि आहे म्हणताय म्हणजे काय, नक्की काय आहे का नाही. म्हणून ती कापुराची उपमा त्यांनी दिली आहे. कापुराची वाती उजळले ज्योती ठाईच समाप्ती झाली ज्याची. कापूर पेटवल्यानंतर त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो, सगळे भर हॉल भर पसरतो आणि नंतर बघितलं तर ती ज्योत प्रकाशित होते, त्याचं तेज आपल्याला कळतं आणि ते सगळं झाल्यावरती तिथे कसली खूण सुद्धा उरत नाही. न उरोनिया ठेला. पण सुगंध रूपाने तो आहेच आहे. आधी आपल्याला दिसतो, साधू दिसतो आपल्याला, पण नंतर नुरोनिया ठेला, त्याला अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान झालेलं आहे. ते ज्ञान त्याच्याकडनं आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्यालाही नुरोनिया ठेला व्हायचं आहे. आता नुरोनिया ठेला म्हणजे एक उदाहरण देते, दिलेलंही असेल कदाचित ह्याच्या आधी. नरेंद्रच्या बाबतीत रामकृष्ण परमहंस म्हणाले होते. त्यांनी त्याच्या डोक्यावरती मस्तकावरती हात ठेवला आणि मस्तकावरती हात ठेवल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आता नरेंद्र नरेंद्र राहिला नाही. हे शब्द आहेत त्यांचे. सगळेवेळे दिसतोय तर खरा, बाकीचे ज्यांना ज्ञान नव्हतं आमच्यासारखे अज्ञानी होते, नरेंद्र तर दिसतोय आणि हे काय म्हणतात नरेंद्र आता नरेंद्र. नरेंद्र आता नरेंद्र उरला नाही, तो शक्तीचा उपासक झाला. नुरोनिया ठेला. आता तो त्याच्या मनाने काहीच करणार नाही, आता तो त्याच्या मनाने चालणार नाही, बोलणार नाही काही, कारण आता तो नरेंद्र नरेंद्र राहिलाच नाहीये. आता तो शक्तीचा सेवक झालाय. आता ती शक्ती त्याच्याकडनं काम करून घेईल, ती सांगेल तेच तो करेल आणि त्याचा अज्ञानाचा भाग संपूर्ण नष्ट झालाय, स्वरूपाचा बोध त्याला झालाय. आता तो कार्य करेल ते फक्त जी शक्ती जगदंबा सांगेल तेच कार्य करेल. आता तो नरेंद्र तिच्या हातचं इन्स्ट्रुमेंट झालंय. लेखणीने लिहिलेले नाही का म्हणतात, म्हणजे लेखणी कोण लिहिते, लिहिता लिहिता वेगळा आहे, ती लेखणी काही लिहित नाही. तसा हा नरेंद्र आता नरेंद्र राहिला नाही, हे जे आहे ते नुरोनिया ठेला. अशा पद्धतीने कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली. तो नरेंद्र हा त्याचा जो भाव आहे, अज्ञानाचा विज्ञान आपल्या देहाचा देही असून विदेही होणं जे आहे ते आता झालंय नुरोनिया ठेला. देह दिसतोय त्याचा नरेंद्र म्हणून,